नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं नव्या ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग आहे आमच्या कौटुंबिक जिव्हाळ्याचा। आमच्या हातीसकर कुटुंबातलं बाबूचेचनच्या मुलीचं लग्न होतं सिद्धूचं, आणि त्या लग्नात केलेली आम्ही सगळी धमाल मस्ती या ब्लॉगमध्ये असणार आहे। शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा, कारण खूप सारे सरप्राइजेस त्यामध्ये असणार आहेत। धन्यवाद धन्यवाद सर्वांनी टाळ्या वाजवा। फार एनर्जेटिक आहे सगळ्यांच्या कार्यक्रमात, कुठल्याही कार्यक्रमात जोशपूर्वक असलेला माणूस म्हणजे आमचा कृष्णदादा। धन्यवाद कृष्णदादा, आपली उपस्थिती प्रार्थनीय होती, आम्ही वाट बघत होतो। धन्यवाद भाऊ। त्यांच्या सवयी असते, आधीच फोन करून सांगते माझ्यासाठी ठेवा प्रत्येक गोष्टी, म्हणजे काय डान्स करायला ठेवा, कुठेतरी हे करायला ठेवा, काहीतरी काम सांगा, उत्साही असतात दोघे। धन्यवाद कडवळ, तुम्ही आलात, आपली उपस्थिती। ठीक आहे ठीक आहे, त्यांच्यासाठी राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली ग, राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली ग। ती जादू ती जादू ती जादू 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 ती जादू मनी प्रीतीला फुलवून गेली ग, राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली ग। मला बंडू ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तुला पण सर्वांच्या वतीनं मी धन्यवाद देतो। आता आमच्या सगळ्यांच्या मुलांच्या मनातल्या भावना या गाण्यातून आम्ही व्यक्त करतोय। जो हम तुम संग है तो फिर क्या गम, तू मेरा दिल तू मेरी जान, I love you daddy, तू मासूम तू शैतान, मेरा दिल तू मेरी जान, तू मासूम तू शैतान। भावावरती खूप प्रेम आहे तिथं, नेहमी सगळे भाऊ पाहिजे। ती असं म्हणजे माझा मुलगा जरी लांब असला तरी माझे भाऊ इथे गंभीर आहेत, मला कुठल्याही प्रकारची भीती नाही। अजून व्यक्तीला खूप नेहमीसाठी बघूया एक छोटीशी धून काय आहे ती। या नेहाबाबी खूप खूप छान अशी झलक त्यांनी आपल्या लागले, या कार्यक्रमाची शोभा वाढवली। नेहाबाबी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जरा जावई जसे क्रमाक्रमाने आलेत आहेत, ह्या घरामध्ये त्यांनी प्रवेश ठेवलाय, ह्या घरात पाऊल ठेवलंय आणि या घराची शान वाढवली आहे,
त्या जावयांची आपण त्यांच्याकडूनच ओळख करून घेऊया. नमस्ते. प्रथम क्रमांकाने आलेले जावई त्याची ओळख करून घेऊया. नमस्कार, मी नंबर 1 जावई. पहिलं माझं नाव गौरव रमेश माळा. लहानपणीच राहायचो तेव्हाच हेरून ठेवलं होतं. नंतर घेरून पण घेतलंय आणि चाललंय आता. हे आहे टॅलेंट आहे. बाकी सर्व चाललंय ईश्वराच्या कृपेने व्यवस्थित. आणि सासरे पण खूप चांगले आहेत सर्व. त्यांचं पण खूप नशीब आहे किंवा पुण्य आहे. आमच्यासारखे जावई आमचं पण आहे. सर्व जावई सर्व सासरे प्रेमळ आहेत. सगळे छान. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही असं सत्कार केला खरंच खूप छान वाटलं. भरून आलं. जावई रडायला लागले. रडू नका. बोलायचं होतं भरपूर पण नाही बोलू. आता 2 नंबरचे जावई बघूया आपण. त्याला पाटील काय आपल्या अजून प्रतिक्रिया देतात ते आपले पूर्ण नाव सांगतील, आपली ओळख करून देतील. थोडंसं आपण सांगतो म्हणजे हिला हे करायला सांग, टाईप करायला नमस्कार, मी आशिष पाटील. माझा क्रमांक 2. आमच्या बाबांनी मला लहानपणी असताना कापून ठेवला होता. मोठ्या झालेला कापायला. थँक्यू. पडवळ नाही खूप छान आहे ती. तिच्यामुळे मला खूप छान फॅमिली मिळाली. तुमच्या फॅमिली पण भेटले. मम्मी पप्पा खूप छान आहे. आणि तेजस्वी तर मला एक शब्द काय उलट बोलत नाही. धन्यवाद पडवळे. खरंच छान आपली प्रतिक्रिया दिली. तेजश्री खूप छान मिळाली किंवा काय असं म्हणाले ते मला नंतर त्यांना विचारायला लागेल. जावई क्रमांक 4 तुषार कंदुटकर. तुषार फार हुशार. बघूया क्रिकेटची बॅटिंग किती करतात ते. नमस्कार. ओळखलंच असेल. 29 तारखेला वर्ष होईल लग्नाला. जावई क्रमांक 4. एक व्हॉट्सअप मेसेज आलेला, घरातल्यांना माहितीच आहे. असा आलेला की साडू म्हणजे काय. तोच परत सांगतोय. साडू म्हणजे काय. साडू म्हणजे एकाच कंपनीने फसवलेले हे आम्ही जमलोय ना. हा नवीन आहे. अजून काय घेणार आहे. सांगेल पुढचं. जावई क्रमांक 5 म्हणजे जवळजवळ आता 2-3 महिन्यापूर्वी हा विवाह पार पडला. आणि आमचे मास्तर बदलुराजे आहेत, त्यांचे मोठे जावई आहेत. बघूया त्यांची ओळख करून घेऊया त्यांच्याचकडून आपण. हॅलो, नमस्कार. मी जावई क्रमांक 5 शुभम शरद मांजरेकर. क्रमांक 1 बोलले फक्त. सासरे खूप चांगले आहेत. मग आमच्या सासू पण खूप चांगले आहेत. थँक्यू. लास्ट नंबरच्या जाऊन आपली प्रतिक्रिया सांगितली. अरे वा, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा गौरवसाठी. गौरवने आपल्या प्रतिक्रिया छान दिल्या. छान त्याने आपलं अरे
धन्यवाद सर्व जावयांना, धन्यवाद सर्वांनी टाळ्या वाजवून.
व्हिडिओ काढायचा आहे गोल गोल फिरवा आणि जरा शक्य आहे उचलून घेतलं तरी चालेल. आम्ही कोकणी आहो, घाटी नाही. हा बघा जरा काय आहे. अरे बाबा हाफ पॅन्ट घालून आलो, लक्षातच नाही. तर म्हणजे नमस्कार. मी आला इथं बघितलं तर ढँच्या वाजत होता.
म्हणून म्हटलं आतमध्ये जाऊन बघितला तर आमच्या अबू हातीसकर साहेबांच्या मुलीचं लग्नाची हळद. मला आमंत्रण होतं हो, पण थोडा यायला जरा लेट झाला. तर काय झालं माहिती आहे, हा पर्याय आहे ना, ह्या पर्यायात मी येत होता. एक पाय पर्यायात टाकला, दुसरा पाय वर टाकला, समोर बाबा बसलेला. बाबा मी येले होतो, तुम्हाला बाबा नाही माहिती तर काय तुला. भावा बसलेला तर माझ्या डोळ्यात डोळं टाकून बघी, मी त्याच्या डोळ्यात डोळं टाकून बघी, पण भावा काय हल्ले नाही. त्याला जरा फिरवा, ह्याला वाईट फिरवलं नाही पोंटायचा बंधू. हा काय स्पीकरवाला काय म्हणतात माहितीये, लॉस पिक्चर वाले. लॉस कायम लॉसच, कधी तर म्हणणार नाही तुम्हाला मी प्रॉफिट मध्ये आहे म्हणून. असा हा लॉस पिक्चर वाला. तर मी पर्यातून मोहरा जर पाय टाकला, समोर भावा बसला, तो माझ्या डोलं घालून, मी त्याच्या डोल्यात डोलं घालून बघ. त्याला म्हणजे भावा जरा बाजूला, मला हल्दीला जायचंय. आज काय ऐकेच नाही काय. मग पर्याय नव्हता, लावली फूट, मी झोपायला आलो. तर माझ्या पाठी मी पुढं ता माझ्या पाठी, मी पुढं ता माझ्या पाठी. बराच वेळ आम्ही गोल गोल फिरतावा. थोड्या वेळानं झालं तो पुढं मी त्याच्या मागं, तो पुढं मी त्याच्या मागं. थोडा वेळ जरा थांबलो, मी विचार केला, अरे कोण कोणाला पकडतोय. का पण थांबला, का जो थांबला आणि माझ्या अंगावर आला की नाही. परत मी खोट लावली, झोपाळा आलो. एका आंबा होता, त्या आंब्याच्या शिडकीत जाऊन बसलो. बाबा आला, आंब्याच्या मुदापाशी बसलेला. तर वर बघी, मी वरनं त्याच्याकडे खाली बघी. मी म्हणे बाबा अरे जा, माझ्या बायकोचा मी एकुलता एक नवरा आहे. आज हो काय इतके नाही. बराच वेळ चालू आमचं. पण थोड्या वेळानं माझा जीव झाला कासावी. घाम आलेला, अगदी सगळं घाम म्हणजे एवढा आला की अगदी केसापासून ते पायापर्यंत सगळं ओलच सगळं. थोड्या वेळानं मला झाली ही, आता करायचं काय, तोच काय जाई नाही. मला ही जो जोरात एवढा झाली ते काय सांगू मंडळीनो. तिथंच बाजूला जरा काढलं, तिथं सुरुवात केली हो. सुरुवात केल्यावर तो खाली बाबा बसला, त्याला धरून वरी. अरे आता काय करायचं, आता बंद पण करू शकत नाही. तिथं धार बघून धारेला धरून 1 2 3 वर आल्यावर धार माझी बंद. धार बंद झाल्या जो काय खाली जाऊन रगाडला, ती 2 पाय त्याचं मोडलं, तो जो गेला निघून. म्हणून त्याला मी सांगे, तू जरी जंगलचा राजा असलास, मी काय हा कोणाचं नाव घ्यायचं. हा बरं नाही तर तुझा पुरुष लागतो. हा सचिन तेंडुलकरच्या बॅटवर, मावशी बोलते, सचिन तेंडुलकरच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. सचिन तेंडुलकरच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. बाबू हातीसकरांचं नाव घेते 4 गडी राखून. हा अशी 101 हो. आता कोणाचा बर्थडे असेल ना, बर्थडे माहिती आहे ना, काय म्हणतात तुमच्याकडे, आजो घातली. बर्थडे जो असता ना, त्या बर्थडेला नाव कशी मावशी घेते बघा. सावरकर नाट्यगृहात लागलं होतं नाटक मोरूची मावशी. सावरकर नाट्यगृहात लागलं होतं नाटक मोरूची मावशी. मग या हातीसकरचं नाव घेते त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. हा अशी दांडगी नावं. पण त्या काय होतं, ही 2 नाव घेतल्यावर प्रेक्षकातून बक्षीस येतं तिला. तर बक्षीस आलं ना तर मी पुढचं नाव घेऊ शकत नाही, असा हा सगळा. तर अशी दांडगी नावं घेतली मावशी, आणि मावशी निघून जाते. हा असं बाकी मी बघतो, तुम्ही फक्त बघा इकडे. हा बक्षीस येतो, बक्षीस आलं 200 रुपयाचं माझ्या हातीसकर. धन्यवाद मावशी, धन्यवाद. हा आता बक्षीस दिल्यामुळे अजून एक नाव घ्यायला हवं. आता काय मला ही 2 नावच पाठ, त्यामुळे झाला गोंधळ. तिसऱ्या भावंडाचं नाव सांगताव काय. हा आता तुम्ही म्हणाल हा मावशी अशी काय नावं घेते. आता पर्याय बक्षीस आल्यावर काय पर्याय आहेत ना. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर. सुरेंद्र हातीसकरांचं नाव घेते बाबू हातीसकरची लवत. अशी झाड नाव. हा तर म्हणजे हा अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला. मध्ये एक सिरियल आली होती बघा,
तर जसं मगाशी हातीसकरांनी सांगितलं आहे, हा तुम्हाला पुढच्या पिढीला जपयाचं आहे, तसंच माझी पण सगळ्यांना विनंती आहे, हा असंच गोकुळ नांदू दे आणि असंच पुढे सगळ्यांनी एकत्र येऊन सगळे कार्यक्रम करून हेच तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं. आणि आता एवढंच सांगतो की आई बापाला कधी आयुष्यात विसरू नका. आई बापाची सेवा करा. त्यांची सेवा करण्याचं जे पुण्य आहे ते आयुष्यात तुम्हाला कुठंच मिळायचं नाही. कारण की मी बाबू हातीसकर किंवा त्यांचे भाऊ आहेत ते सगळ्यांना बघितलेलं आहे. आईची सेवा म्हणजे कोरोनातली गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन मंडळीनो. कोरोनामध्ये आई आजारी होती, पण हे सगळे भाऊ कोरोना असून सुद्धा आईच्या पुढ्यात बसून राहिले. काय तर आम्हाला कोरोना झाला तरी चालेल, पण आईला आम्ही सोडून जाऊ शकत नाही. एकदा जोरदार टाळ्या सांगितलं. अशी भावंड आहे. तर आता ह्या सगळ्या मुलींना सांगायचंय, तुम्ही आपापल्या घरी जाल, नांद्याला सासर घरी जाल, तर जशी तुमची माऊली घरामध्ये आहे तशी दुसरी माऊली त्या घरामध्ये सुद्धा आहे. तेव्हा तिचाही तेवढाच आदर करा जेवढा तुम्ही आपल्या आईचा आदर करताय, अशी माझी सगळ्यांना विनंती. आणि सगळे दादा आहेत, सगळ्यांना मला सांगायचं आहे की जसं तुम्ही दुसऱ्याची मुलगी घरात आणताय, तसंच आपल्या घरी आणलेली मुलगी ही सुद्धा आपल्या घरची एक विभाज्य घटक आहे. तर तिच्यासाठी तेवढंच मान सन्मान तिला भेटेल आणि तिला अशी गैरवर्तणूक किंवा अपमान तिला पडणार नाही ह्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, अशी मी प्रत्येकाला विनंती करीन. आणि मी इथं आता माझा प्रोग्राम संपवतो. येतो आता जेवायचं आहे सगळ्यांना, तर माझा काय गाणं लावता काय. आणि माझ्या स्टेटसला तुम्ही बघितलं असाल भजन, ते हे भजन सम्राट भजनी बुवा लोकेश साहेब दरवर्षी आपल्याकडे गणपतीला येतात आणि भजन आपलं सादर करतात. त्यांचं आणि माझं खूप खूप म्हणजे खूपच सांगण्या पलीकडचं नातं आहे. आता ते सांगू शकत नाही एवढं आमचं नातं आहे. त्याच्या पुढचं जरा दोन शब्द माया हातीसकर बोलतील. सहज असं त्यांच्या घरचं एखादं काम छोटंसं करताना बाबू हातीसकरांची ओळख झाली. लोकेश सरांना भावलं ते काम आणि त्याचा स्वभाव. तर त्यांनी त्यावर्षी आमच्या गणपतीच्या उत्सवात स्वतःहून येऊन एक भजन सादर केलं होतं. त्या भजनामध्ये आमच्या कुटुंबातली सर्व मंडळी अशी आनंदानं भरून नाचत होती आणि होती. हा आनंद त्यांनी बघताना त्यांच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी पण आलं होतं. 12 मिनिटांचं ध्वनी त्यांनी चालू ठेवली, वेगवेगळ्या तऱ्हेनं म्युझिक लावलं आणि आम्हाला नाचू दिलं. आम्ही सुद्धा फार त्यांचं कौतुक केलं. पण त्यांनी त्याच दिवशी सांगितलं, जरी तुम्ही बोलवलंच नाही तरी दरवर्षी मी गणपतीला तुमच्या हजेरी लावणार आणि मी माझं भजन सादर करणार. फार त्यांचा जिव्हाळा आमच्या कुटुंबावरती आहे. त्यांनी प्रेम आपलं जपलेलं आहे. आज ते हे कार्यक्रमात उपस्थित राहून थोडीशी का होईना आपली छोटीशी कला सादर केल्याने आहे. खरे ते भजनातले भजन सम्राट जरी असले तरी अशा विविध कला त्यांच्या अंगात आहे. त्यांनी या कला जोपासलेल्या आहेत. त्यांनी प्रार्थना करतो की उदंड आयुष्य लाभू दे आणि अशाच सगळ्यांच्या कार्यक्रमात त्यांनी सहभागी होऊन आपली कला सादर करून दे. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आमचे मोठे बंधू राजेंद्र हातीसकर स्वागत करतात आहे. त्यांनी त्या मुलांचा मान सन्मान राखावा. धन्यवाद लोकेश सर, त्यांनी आलात, थोडासा कार्यक्रम छोटासा रंगतदार कार्यक्रम केलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आम्ही तुमच्या सदैव ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा लोकेश सर.
कुछ नहीं सच बात जो बयां की हार है जवां की मर्दान की मस्तान की अब तू भी मान ले नैनों के जाम दे आजा रे आजा रे आजा रे आजा रे आजा हुआ छोकरा जवारे 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 हुआ छोकरा जवारे
कसा वाटला हा व्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.